Hi students, good morning to all of you. Today's we are discussing the next term of this topic, that is pH scale, and the second term relationship between pH and pOH. ह्या दोन टर्म्स आपण समजून घेतोय. त्याच्यामध्ये पहिल्यांदा आपल्याला हे रिलेशनशिप पाहण्याबद्दल पीएच स्केल म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे. तर पीएच स्केल म्हणजे काय, याची व्याख्या काय आणि पीएच स्केल कोणी डेव्हलप केलं गेलं हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर पीएच स्केल म्हणजे काय, त्याची डेफिनेशन पहा. सो instead of writing the concentrations of hydronium ion in mole per decimeter cube, sometimes it is convenient to express on logarithmic scale. Okay, that scale is known as pH scale. हायड्रोनियम आयनचं कॉन्सन्ट्रेशन मोल पर डेसिमीटर क्यूब मध्ये लिहिण्याऐवजी बऱ्याच वेळेला आपण तेच हायड्रोजन आयन कॉन्सन्ट्रेशनचं लॉगॅरिथमिक स्केल वरती लिहितो. या स्केललाच पीएच स्केल म्हणलं जातं. सो दिस पीएच स्केल इज डेव्हलप्ड बाय सायंटिस्ट सोरेन्सन. हे जे स्केल आहे हे स्केल सोरेन्सन या सायंटिस्टने डेव्हलप केले गेलेलं आहे. त्यामुळे या स्केलला सोरेन्सन स्केल सुद्धा म्हटलं जातं. So this pH scale is also called as Sorensen scale. आता या सोरेन्सन स्केल नुसार पीएच स्केल नुसार आपल्याला पहिल्यांदा पीएच म्हणजे काय हे समजून घ्यायचं आहे आणि नंतर पीओएच. तर या पीएच स्केल नुसार एखाद्या सोल्युशनचं पीएच म्हणजे काय त्याला मराठीत सांगून म्हटलं जातं. तर पीएच म्हणजे काय, अकॉर्डिंग टू सोरेन्सन in 1909 scientist Sorensen defined the pH of a solution. 1909 मध्ये सोरेन्सन या शास्त्रज्ञाने pH ची व्याख्या तयार केलेली आहे. बघा ही व्याख्या काय आहे. According to Sorensen, pH of a solution is defined as the negative logarithm to the base 10 of molar concentration of hydrogen ion in solution in mole per decimeter cube. सोल्युशन मध्ये जे हायड्रोजन आयन्स आहेत त्यांचं जे मोलार कॉन्सन्ट्रेशन आहे मोल पर डेसिमीटर क्यूब मध्ये, त्या मोलार कॉन्सन्ट्रेशनचा निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 म्हणजे त्या सोल्युशनचा काय असतो, pH असतो. Once again, pH of a solution is defined as the negative logarithm to the base 10 of कुणाचा आहे कॉन्सन्ट्रेशन, मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ हायड्रोजन आयन इन सोल्युशन. कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये, मोल पर डेसिमीटर क्यूब. ओके, दिस pH of a solution is expressed mathematically. या सोल्युशनचा pH आपल्याला मॅथेमॅटिकली एक्सप्रेस करता येतो. पण मॅथेमॅटिकल इक्वेशन काय, pH इज इक्वल टू डेफिनेशन वरून आपण लिहिलेलं आहे, इज इक्वल टू निगेटिव्ह लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ H plus ion concentration. Very important equation. pH is equal to negative logarithm to the base 10 of H plus ion concentration. Okay, look here. pH means, pH म्हणजे काय असतो, pH means बरं pH आणखी एक व्याख्या मी सांगतोय. एखाद्या सोल्युशनचा pH म्हणजेच काय, pH means negative pH of a solution means negative power of 10. एखाद्या सोल्युशनचा pH म्हणजे काय, तर 10 ची निगेटिव्ह पॉवर असते आणि ती निगेटिव्ह पॉवर काय एक्सप्रेस करते, which express its H plus ion concentration. बरं pH ची आणखी ती व्याख्या मी सांगतोय. pH of a solution is nothing but negative power of 10. 10 ची उणे पॉवर आहे आणि ती काय एक्सप्रेस करते, which express its H plus ion concentration. It is also called as pH. त्याला आपण काय म्हणतो, pH. आता pH प्रमाणे आपल्याला pOH ची व्याख्या समजून घ्यायची आहे. जलीय द्रावणाचा pOH म्हणजे काय, तर बघा similarly pOH of a solution is defined as the negative logarithm to the base 10 of molar concentration of, इथे काय असणार आहे, हायड्रोजन आयन ऐवजी of hydroxide ion concentration in mole per decimeter cube. तर pOH म्हणजे काय,
तर जलीय द्रावणामध्ये असणारे जे हायड्रॉक्साईड आयन्स आहेत त्यांचं जे मोलार कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचा जो निगेटिव्ह लॉगॅरिथम बेसला जो आहे त्यालाच त्या सोल्युशनचा पीओएच म्हणलं जातं. आता पीएच प्रमाणात त्या सोल्युशनचा पीओएच आपल्याला मॅथमॅटिकली कॅल्क्युलेट करता येतो. म्हणून मॅथमॅटिकल इक्वेशन पीएच प्रमाण आपल्याला पीओएच असं लिहिता येईल. मॅथमॅटिकली पीओएच ऑफ ए सोल्युशन इज एक्सप्रेस्ड ॲज पीओएच इज इक्वल टू negative logarithm to the base 10 of hydroxide ion concentration. Okay, these two equations are very, very important. pH first, second one is pH. आता सोल्युशन असणारा pH आणि या सोल्युशन असणारा pH त्या दोन्हीमध्ये सहसंबंध आहे, दोन्हीमध्ये रिलेशनशिप आहे. ते रिलेशनशिप आपल्याला याच्यानंतर शोधायचं आहे. That is called as relationship between pH and pH. Very important relationship. Number of times questions will be asked in the examination. First is the question. पहिला तर क्वेश्चन विचारला गेलेला क्वेश्चन आपण समजून घेतोय. बघा क्वेश्चन कसा या रिलेशनशिप वरती pH plus pH is equal to 14. Derive the relationship pH plus pH is equal to 14. कोणत्याही जलीय द्रावणाचा pH आणि pH ची बेरीज नेहमी 14 असते, 14 असते. आता हे जे रिलेशनशिप शोधायला ते सोपं आहे. मी फक्त एक टेक्निक सांगतोय तुम्हाला. एक इक्वेशन फक्त लक्षात ठेवा. तुम्हाला रिलेशनशिप पाठ करायची गरज नाही. ऑटोमॅटिक तुम्हाला ते सहजपणे सोडवता येते. बघा ते इक्वेशन एकच लक्षात ठेवायचं ते कोणतं आहे. त्या रिलेशनशिप साठी आपण एकच इक्वेशन वापरतोय. इक्वेशन कोणतं आहे? वी नो दॅट आयोनिक प्रोडक्ट ऑफ वॉटर, पाण्याचा जो आयोनिक प्रोडक्ट आहे तो आपल्याला माहित आहे, त्याचं इक्वेशन माहित आहे. तेच इक्वेशन इथे वापरायचं आहे. बघा ते इक्वेशन मी लिहितो इथं. काय KW ionic product of water, potential KW is equal to concentration of hydronium ion into concentration of OH minus ion. Now आपल्याला माहित आहे ionic product of water ची किंमत किती आहे? KW is equal to 1 into 10 raised to minus 14 at 298 Kelvin. 298 केल्विनला वॉटरचा जो ionic product आहे तो किती आहे? 1 into 10 raised to minus 14 आहे. ती व्हॅल्यू इथे इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट करायची. काय मिळेल इक्वेशन? Concentration of hydronium ion into concentration of hydroxide ion is equal to 1 into 10 raised to minus 14. आता हे जे मिळालेलं इक्वेशन आहे याचा दोन्ही साइडला लॉगॅरिथम घ्यायचा. टेकिंग लॉगॅरिथम्स ऑन बोथ साइड्स ऑफ द इक्वेशन. लॉगॅरिथम घेतो इक्वेशनचा दोन्ही साइडला. इक्वेशन काय मिळेल? लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन लॉगच्या नियमानुसार प्लस साइन प्लस लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ OH minus ion concentration is equal to राइट हँड साइडची पहिली टर्म आहे log 1 0 असतो तो त्यामुळे इथे लिहित नाही प्लस गुणाकाराचे चिन्ह आहे प्लस log टू द बेस 10 ऑफ 10 raised to minus 14. आता ही टर्म मी सोडवतो इथे सॉल्व करतोय. लॉगॅरिथम टू द बेस 10 ऑफ हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन plus logarithm to the base 10 of OH minus ion concentration is equal to the right hand side is either minus the logarithm terms रूट्स नुसार लेते हैं एक्सपोनेंट बाय घातांक का पहले तो माइनस 14 into log 10 to the base 10 बरोबर. Therefore logarithm of hydronium ion concentration plus logarithm of hydroxide ion concentration डावी साइड तशी काय is equal to बरोबर minus 14. आता या ठिकाणी log 10 to the base 10 ची किंमत 1 आहे आपल्याला माहित आहे म्हणून राइट हँड साइडला फक्त minus 14 शिल्लक आहे. आता हे जे मिळालेलं इक्वेशन आहे त्याला दोन्ही साइडला -1 मल्टिप्लाय करायचं. त्याला दोन्ही साइडचे साइन्स आपल्याला चेंज करायचे. बाय चेंजिंग द साइन्स असे लिहा असेल तर साइन चेंज करण्यासाठी मी -1 ने मल्टिप्लाय केलेला आहे. मल्टिप्लाय दिस इक्वेशन बाय -1 वे राइट. -1 ने आपण मल्टिप्लाय करतोय. -1 ने मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला इक्वेशन काय मिळेल? माइनस लॉगॅरिथम ऑफ हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन प्लस त्याला इकडे ब्रॅकेट मध्ये जाईल नेगेटिव्ह माइनस लॉगॅरिथम ऑफ OH minus ion concentration is equal to minus of -4 minus of -14. Therefore logarithm negative logarithm of hydronium ion concentration plus in bracket negative logarithm of OH minus ion concentration. The right hand side of minus plus is equal to 40.
आता हे जे मिळालेले इक्वेशन आहे ते इक्वेशनचं निरीक्षण करायचं आहे. तर तुम्हाला इक्वेशन मध्ये जी डावी साइड आहे ते पहिली टर्म काय बघा, निगेटिव्ह लॉगॅरिथम बेस 10 ऑफ हायड्रोनियम आयन कॉन्सन्ट्रेशन, याला pH म्हणतोय. तर डाव्या साइडची दुसरी टर्म काय, निगेटिव्ह लॉगॅरिथम बेस 10 ऑफ OH मायनस आयन कॉन्सन्ट्रेशन, याला आपण काय म्हणतोय, pOH म्हणतोय. म्हणजे हेच इक्वेशन आपल्याला कसं लिहिता येईल, डाव्या साइडची पहिली टर्म pH प्लस लेफ्ट हँड साइडची दुसरी टर्म pOH, राइट हँड साइडला काय 40. शेवटी आपल्याला या दोन्हीमधलं रिलेशनशिपचं इक्वेशन मिळालेलं पहा. इक्वेशन फार महत्त्वाचं आहे. pH pOH 40. आता मला याच्यावरून pH कॅल्क्युलेट करता येतं. pOH माहित असेल तर pOH माहित असेल तर pH कॅल्क्युलेट करता येतं, आणि pH माहित असेल तर pOH सुद्धा कॅल्क्युलेट करता येतो. म्हणजे इक्वेशन मी रिअरेंज करतोय. pOH काय मिळेल 40 मायनस pH. म्हणजे या इक्वेशनचं साइन pOH सुद्धा तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. तर तुम्हाला pH माहित असेल. तर आज आपण pH स्केल, याच्यानंतर pH म्हणजे काय, जसं मॅथमॅटिकल इक्वेशन, pOH म्हणजे काय, जसं मॅथमॅटिकल इक्वेशन आपण समजून घेतलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दोन्हीमधलं जे रिलेशनशिप आहे pH आणि pOH मध्ये सुद्धा आपण समजून घेतलेलं आहे. त्या दोन्हीमधलं रिलेशनशिप फार महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा सांगतो काय रिलेशनशिप, pH प्लस pOH इज इक्वल टू 40. म्हणजे काय, द सम ऑफ pH अँड pOH ऑफ एनी aqueous solution इज इक्वल टू लिमिट किती असते त्याची 40.